नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई। आज एक महत्त्वपूर्ण दिवस राहणार आहे आपल्यासाठी, कारण की आज 9 जुलै आणि आज आपला जो बंद आहे हा लक्षणीय बंद राहणार आहे। सर्व अंगणवाडी केंद्र बंद राहणार आहे आणि या अंगणवाडी केंद्र बंद ठेवून आपला जो संप राहणार आहे, जे आपले काम आपण आज बंद ठेवणार आहे सर्व अंगणवाडी केंद्रांचे आणि सर्व अंगणवाड्या बंद राहतील। आणि आपला जो संप आपण आज पुकारलेला आहे, या संपामधून नेमकं आपल्याला काय मिळणार आहे किंवा सरकारवर याचा काय इफेक्ट होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। कारण की बघा, खूप वर्षांपासून आपण संप, मोर्चे, धरणे, आंदोलनं करत आलेलो आहोत, परंतु हा जो आजचा संप आहे हा एक लाक्षणिक संप आहे आणि या संपामुळे आपण सर्व अंगणवाडी केंद्रांना बंद ठेवून सरकारला सांगून, म्हणजेच की एक प्रकारे विनंती केलेली आहे सरकारला, एक निवेदन दिलेलं आहे किंवा एक प्रकारचा इशारा दिलेला आहे की आम्ही आज म्हणजेच की 9 जुलैला सर्व अंगणवाडी केंद्रांमधील कामकाज बंद करून एक संप पुकारणार आहोत आणि त्यामध्ये आमच्या अशा प्रकारच्या मागण्या राहणार आहेत। म्हणजे आपल्या 10 मागण्या आहेत आणि तसेच जे इतर कर्मचारी आहेत त्यांच्यासुद्धा मागण्या आहेत। तर त्या वेगळ्या त्यांच्या मागण्या आहेत, आपल्या वेगळ्या मागण्या आहेत। तर आता बघा की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांचा जो हा संप पुकारलेला आहे, याचा सरकारवर इफेक्ट पडणार आहे का? सरकार आपल्या मागण्या मान्य करणार आहेत का? बघा, पूर्ण नाही केल्या तरी चालतील, पण जे मेन आपल्या मागण्या आहेत ते तरी सरकारनं पूर्ण करणं गरजेचं आहे। आता सरकार यावर काय निर्णय घेणार आता हे पाहण्यासारखं राहणार आहे। आता बघा, आपल्या मागण्या, प्रमुख मागण्यांमध्ये एक आहे की जे FRS सिस्टम आहे तो बंदच करण्यात यावा, कारण की त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात टेन्शन किंवा चिंता, तणाव येत असतो। आपल्या अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई या सतत टेन्शनमध्ये येतात, कारण की जे पोषण ट्रॅकर ॲप आहे, या पोषण ट्रॅकर ॲपमधील जी कामं आहेत ही खूप किचकट आहेत। जसं की FRSचं काम आहे, तर THR वाटपाचं काम आहे, या कामं त्यांचा कधी नेटवर्क नसते, मोबाईल व्यवस्थित चालत नाही, त्याचबरोबर लाभार्थी जे असतात ते गैरहजर असतात। तर अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे की ज्या अंगणवाडी सेविकाताई आहेत, मदतनीसताई यांना याचं टेन्शन आहे। तर हे FRS किंवा मग जे THR, म्हणजे एक प्रकारे काय की पोषण ट्रॅकर ॲपच, याचं जे काम आहे हे बंद झालं पाहिजे आणि जे सुरुवातीला जे होतं काम की आपल्या रजिस्टरवर नोंदणी करून, तशाच प्रकारचं काम आता पुन्हा सुरू केलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या ग्रॅज्युटीची, तर बघा, सर्वात प्रमुख मागणी जी आहे आपली पेन्शन, ग्रॅज्युटी आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा, या 3 मागण्या एकदम प्रमुख आहेत आपल्या। आणि या प्रमुख मागण्या, याच्यामधील कोणती मागणी मान्य होणार आता हे पाहण्यासारखं राहणार आहे। आता काही चॅनल्सवर दाखवण्यात आलेलं आहे की पेन्शन किंवा मग ग्रॅज्युटीचा मार्ग, जो मागणी आहे ते मार्गी लागणार। आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ग्रॅज्युटी देणार आहोत, पेन्शनची सुद्धा आम्ही त्यांची जी व्यवस्था आहे ते करणार आहोत। तर अशा प्रकारच्या असे जे मागण्या आहेत हे मार्गी लागताना असं दिसत आहे, कुठेतरी असं वाटत आहे, परंतु अजूनही सरकार यावर ठाम आहे का? मागण्या जर मान्य झाल्या तर सरकार यावर किती दिवसावर उपाययोजना करतील, किती दिवसात हे आपल्याला लागू करणार आहे हे पाहण्यासारखं राहणार आहे। बघा, तुम्हाला माहीत आहे की पोषण ट्रॅकर मुद्दा जो आहे, त्याचबरोबर प्रोत्साहन भत्त्याचा जो मुद्दा आहे, हा सुद्धा आपला एक प्रमुख मागणी आहे। बघा, तुम्हाला ऑक्टोबर-डिसेंबरपासून प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही आहे। लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरले तो सुद्धा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळालेला नाही आहे। बघा, प्रोत्साहन भत्ता पोषण ट्रॅकर ॲपचा सुद्धा मिळालेला आहे, तुम्ही जे कामं करता त्याचा। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरले होते त्याचेसुद्धा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्हाला मिळालेला नाही अजूनही। तर हा प्रोत्साहन भत्ता आपल्याला मिळायला पाहिजे। बघा, पोषण ट्रॅकरचा जो आपण कामं करतो अंगणवाडीतील, त्याचा प्रोत्साहन भत्तासुद्धा आपल्याला वेळेवर मिळत नाही आहे। आता बघा, हा जो प्रोत्साहन भत्ता आहे हा आपला अलग एक प्रकारे हक्क आहे आणि आपल्याला हा जो प्रोत्साहन भत्ता आहे हा सरसकट मिळाला पाहिजे, ही सुद्धा एक मागणी आपली या ठिकाणी करण्यात आली आणि ही मागणी महत्त्वपूर्ण आहे। बघा, पोषण ट्रॅकरचे कामं करून, अंगणवाडीतील कामं करून आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता मिळतो त्यामध्ये काही निकष, अटी लावण्यात आलेले आहेत। तर ते न लावता डायरेक्टली आपल्याला तो 2000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता सरकारनं जाहीर केलेला आहे, तो आपल्याला डायरेक्ट देण्यात यावा
आणि त्यानंतर जे आपलं मानधन आहे यामध्ये सुद्धा सरकारनं आपल्यासोबत थोडी चालाकी एक प्रकारे केलेली आहे. तर ते मानधनसुद्धा आपल्याला थोडं वाढवून मिळालं पाहिजे. बघा, कारण की 15,000 रुपये 5,000 रुपयांची वाढ सांगून आपल्याला फक्त 3,000 रुपयेच वाढ केलेली आहे. कारण की 2,000 रुपये हे प्रोत्साहन भत्त्याच्या रूपाने मिळतील असं त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. आणि बघा, 3,000 रुपयाची जी मानधन वाढ केली, त्याचबरोबर कामाच्या तासात सुद्धा 2 तास वाढ केलेली आहे. म्हणजे हे 3,000 रुपये जे आहे आपले, हे 2 तास वाढ केल्याचा मोबदला ते देत आहेत. तर मग आपल्याला मानधन वाढ ही केलेलीच कशी आहे? मानधन वाढ झालीच नाही आहे. कारण की आपल्याला मानधन वाढ जर त्याला आपण म्हणू, तर मानधन वाढ जर केली असती त्यांनी 3,000 रुपये, तर मग कामाचे तास वाढवायला नको होते. कामाचे तास जर वाढवले आणि त्याच्या बदल्यात जर आपल्याला 3,000 रुपये दिले, तर मग ही मानधन वाढ नाही असं मला वाटते. कारण की मानधन वाढ जर तुम्ही केली असती, तर मग आपले जे कामाचे 2 तास आहेत ते वाढवायला नको होते. मग आपण म्हणू की नाही, ठीक आहे बा, आपली मानधन वाढ केली यांनी 3,000 रुपयांची, परंतु 3,000 रुपये मानधन वाढ केली आणि त्याचबरोबर 2 तास कामाचे सुद्धा वाढवले. तर मग या 2 तासांचाच मोबदला तुम्ही 3,000 रुपये आम्हाला देताय. कुठली मानधन वाढ केली मग तुम्ही? तर सरकारची ही फसवेगिरी लक्षात आलेली आहे. आणि मी याबद्दलचे व्हिडिओसुद्धा वारंवार बनवलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सरकार कशाप्रकारे फसवणूक तुमची करत आहे. प्रोत्साहन भत्त्यामध्ये सुद्धा तसंच आहे. प्रोत्साहन भत्ता तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही त्यांचे निकष पूर्ण करसाल, अंगणवाडीतील कामे पूर्ण करसाल, त्यानंतर तुम्हाला तो प्रोत्साहन भत्ता मिळाल. जर एखाद्या अंगणवाडी सेविकाताई, मदतनीस यांच्यानं काही कामं पूर्ण नाही झाली, तर त्यांना नोटिसा बजावल्या जातात आणि त्यांना कामावून करण्याची सुद्धा धमक्या त्या ठिकाणी सरकारकडून मिळतात. कारण की तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपचे कामं पूर्ण केले नाहीत, म्हणून तुम्हाला प्रोत्साहन भत्ता तर मिळणारच नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला नोटिसासुद्धा पाठवण्यात येतात की तुम्ही अशा प्रकारची ही कामं का केली नाहीत. तर बघा, अशा प्रकारचं जे सरकारकडून एक प्रकारे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यावर एक टेन्शनयुक्त कामं सरकारनं दिलेली आहेत, तर ते थोडे कमी व्हायला पाहिजे कुठेतरी. याचाच विरोध म्हणून आम्ही FRS बंद करा, THR देणं, पोषण ट्रॅकरमधील हे बंद करा. तर अशा प्रकारच्या जे हे मागण्या आहेत, हे एकदम चांगल्या मागण्या आहेत. आणि आपल्याला जे मागण्या हव्या आहेत त्याच मागण्या सरकारकडून आपले युनियनसुद्धा आपली युनियन करत आहे. सरकारच्या विरोधात आपण जो संप आज पुकारलेला आहे, यामध्ये नक्कीच सहभागी व्हायला पाहिजे. कारण की हा जो संप आहे, हा एक लक्षणीय आणि चांगला, सरकारला एक प्रकारे लक्ष वेधणारा संप आहे. आणि म्हणून आपण सरकारला नोटीस देऊन सांगितलेलं आहे की आम्ही 9 तारखेला काम बंद आंदोलन करणार आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारचं अंगणवाडीमधील काम करणार नाही आहे आणि आज आमचा संप राहणार आहे, अशा ठामपणे आपण सांगितलेलं आहे. तर यामध्ये नक्कीच सहभागी व्हा, कारण की याचा इफेक्ट सरकारवर जरूर पडणार आहे. आणि त्यामधून आपल्याला मानधन वाढ, त्याचबरोबर ग्रॅज्युटी, पेन्शन, सरकारी कर्मचाऱ्याचा मुद्दा आपला तो सुटू शकतो आणि लवकरच आपल्याला मानधन वाढ परत होऊ शकते, किंवा मग कमीत कमी पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा मार्गसुद्धा मोकळा होऊ शकतो. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.